नमस्कार. श्रावण महिन्यामध्ये खूप जण सत्यनारायणची पूजा करतात. काही जण पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायणची पूजा करतात. तर ह्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं? तर हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, उदबत्ती, कापूर, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, नारळ, खारका, बदाम, खोबऱ्याची वाटी, गूळ, साखर, दुर्वा, फुले, तुळशी, आंब्याच्या डहाळा, केळीचे किंवा कर्दळीचे खुंट, एक चौरंग, पाट, तांबे, फुलपात्र, ताम्हण, संधीची पळी, दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचं बनवलेलं पंचामृत, अत्तर किंवा सुगंधी तेल, गंध, अक्षता, तांदूळ, हार, सुट्टे पैसे, शंख, घंटा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती देवापुढे ठेवण्यासाठी आणि पूजेपोथी सांगणाऱ्या गुरुजींसाठी दक्षिणा. देवासाठी शक्यतो कोरे वस्त्र, धोतर, पंचा किंवा कापड. समई देवासाठी जानवी, पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी तबक वगैरे सामान घ्यावे. प्रसाद बनवताना शुद्ध तूप, रवा, साखर, दूध प्रत्येकी सव्वा प्रमाणामध्ये म्हणजे 1.25 किलो, 5.25 किलो अशा प्रमाणामध्ये घेऊन त्याचा शिरा करावा आणि त्यात केळीच्या चकत्या करून घालाव्या. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवासुद्धा चालतो आणि साखर मिळाली नाही तर गूळ घ्यायचा आणि अन्नाचा महानैवेद्य देवासाठी करायचा आणि सुवासिनी आणि ब्राह्मण यांना भोजन द्यायचं किंवा ते सर्व काही शक्य नाही झालं तर ब्राह्मणासाठी शिदा द्यायचा. आता आपण सत्यनारायण कथा वाचनाला आरंभ करूया. श्री गणेशाय नमः. अथ श्री सत्यनारायण कथा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत. सर्व श्रोतार सावधाना भवन्तु. अध्याय पहिला. श्री व्यास सांगतात, शौनक आणि पुष्कळ ब्राह्मण नैमिष नावाच्या अरण्यात एकत्र बसले असता त्यांनी सूत नावाच्या पुराणिकाला प्रश्न केला. कोणत्या व्रताने किंवा तपाने मानवाच्या इच्छा परिपूर्ण होतात? अशा व्रताचे अथवा तपाचे नाव ऐकण्याची व ते व्रत किंवा तप कसे करावे हे जाणण्याची आमची उत्कट इच्छा हे मुनिवर्या आपण पुरी करावी. सूत म्हणतात, हाच प्रश्न पूर्वी श्री नारदाने भगवान लक्ष्मीपती श्री विष्णूला केला असता भगवान श्री विष्णूने जे सांगितले तेच मी आपणा सर्वांना सांगतो आहे, ते आपण लक्ष देऊन ऐकावे. परोपकार करण्याच्या स्वभावामुळे नारद मुनी स्वर्ग पाताळ लोकांतून हिंडत हिंडत मृत्यू लोकावर आले. नारदांना असे आढळून आले की अनेक प्राणी आपापल्या प्राक्तनाप्रमाणे नाना प्रकारची दुःखे आणि यातना भोगीत आहेत. कोणाला मुले बाळे नाहीत तर कोणाला रोगाने पिडलेले आहे. खायला अन्न नाही, प्यायला पुरेसे स्वच्छ पाणी नाही, अंगाला धड वस्त्र नाही, राहायला जागा नाही. कोणत्या ना कोणत्या काळजीत आणि दुःखाने ते सतत चिंतेत आहेत. अशा प्रकारचे लोक पाहून श्री नारद मुनी अति दुःखित झाले व लोकांचे दुःख कोणत्या उपायाने नाहीसे होईल असा विचार करीत करीत ते मुनिश्रेष्ठ श्री विष्णू लोकाकडे गेले. तेथे श्री नारद मुनींना श्री विष्णू नारायण गोऱ्या रंगाचे असलेले, त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असलेले आणि गळ्यात वनमाला असलेले दिसते. श्री विष्णू नारायणांना पाहून श्री नारदांनी स्तुतीस आरंभ केला. नारद म्हणाले, हे देवादिदेवा, तुमचे वर्णन वाचेने आणि मनानेही करायला मी समर्थ आहे. हे देवा, तुमच्या रूपाला आणि शक्तीलाही अंत नाही. हे देवा, तू आदी म्हणजे आरंभ, मध्य आणि अंत यांच्याहून निराळा असून निर्गुण असलास तरी सर्व गुणांचे ठिकाणी राहिलेला आहेस. केवळ भक्तांचे हित साधण्यासाठी आणि भक्तांचे दुःख नाहीसे करण्यासाठी तू सगुण झाला आहेस. श्री नारदांनी केलेले भगवंताचे गुणगान ऐकून श्री भगवंत विष्णू म्हणाले, हे वत्सा नारदा, तुझ्या मनात काय आहे? तू माझकडे का आला आहेस ते मला सांग तर खरे. तू महाभक्त असल्याने मी तुला सगळे काही सांगेन. तेव्हा श्री नारद म्हणाले,
मृत्यू लोकातली माणसे अनेक प्रकारची दुःखे भोगीत असून शिवाय नाना योनीतले प्राणीसुद्धा प्रारब्धाप्रमाणे दुःखाच्या यातनेत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता नारायणा, अगदी लहानशा व सोप्या उपायाने पृथ्वी तलावरील प्राणी संकटातून दुःखातून सुटतील व सुखी होतील हे सांगण्याची माझ्यावर तुमचे प्रेम आहे, म्हणून कृपा करा. श्री भगवान विष्णू म्हणाले, जगाचे भले व्हावे म्हणून तू ही गोष्ट विचारलीस, हे फार चांगले झाले. नारदा, ज्या उपायामुळे माणूस मोह, माया इत्यादींपासून सावध होतो, असा उपाय ऐक. हे नारदा, तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे स्वर्गलोक आणि मृत्यूलोक म्हणजे ही पृथ्वी यामध्ये जे व्रत आजपर्यंत करता येत नव्हते, पण जे अत्यंत पुण्यकारक आहे, ते मी आता तुला उघड करून सांगतो. ह्या व्रताचे नाव श्री सत्यनारायण आहे. हे श्री सत्यनारायणाचे व्रत व्यवस्थित रीतीने केल्यास माणूस ताबडतोब लवकरात लवकर दुःखाच्या तावडीतून सुटतो आणि त्याला सुख प्राप्त होते. तो बहुत काळ सुख भोगतो आणि शेवटी त्याला मोक्ष मिळतो. भगवंताचे वरील बोलणे ऐकून श्री नारद म्हणाले, या श्री सत्यनारायण व्रताचे फळ काय, हे कसे करावे आणि पूर्वी हे कोणी केले होते, हे सर्व उघड करून स्पष्ट मला सांगावे, म्हणजे केव्हा कसे करावे हे मला समजेल. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे व्रत केले असता दुःख आणि शोक नाहीसा होतो आणि धनधान्य पैसा अडका भरपूर राहतो. कशाचाही तुटवडा पडत नाही. पुरुषांचे व स्त्रियांचे नशीब व संतती हे व्रत केल्याने सदोदित उत्तम राहते आणि धंदा, व्यापार, नोकरी अगर कोणताही व्यवसाय केल्यास यश लाभते. ज्या कोणत्या दिवशी आपल्या मनात येईल त्या दिवशी भक्तिभाव आणि श्रद्धा ठेवून हे व्रत करावे. अस्तमानाच्या वेळेला आपले नातेवाईक, भाऊबंद, सखे, सोयरे, धर्ममार्गाने चालणारे ब्राह्मण यांना बोलावून श्री सत्यनारायणाची पूजा करावी. केळी, तूप, दूध, गव्हाचा रवा, साखर यांनी युक्त केलेला प्रसादाचा नैवेद्य श्री सत्यनारायणाला भक्तिपूर्वक अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदूळाचा रवा घ्यावा. साखर न मिळाल्यास गूळ घ्यावा, पण सर्व पदार्थ सव्वा या मापाचे घ्यावेत, म्हणजे सव्वा पावशेर, सव्वा शेर, सव्वा पायली, सव्वा मन वगैरे आपल्या ऐपतीप्रमाणे घ्यावेत. ब्राह्मणाला दक्षिणा देऊन आपले इष्टमित्र, गणगोत यांसह श्री सत्यनारायणाची कथा ऐकावी आणि ब्राह्मणांसह सर्वांनी भोजन करावे. देवाचा प्रसाद सेवन करून देवापुढे नृत्य गायन करावे आणि देऊळ वगैरे सारख्या ठिकाणी पूजा केल्यास नंतर श्री सत्यनारायण देवाचे स्मरण करीत करीत आपल्या घरी जावे. अशा रीतीने भक्तिभावाने व एकनिष्ठेने सत्यनारायणाचे व्रत केल्यास प्राणीमात्रांच्या सर्व इच्छा ताबडतोब पुऱ्या होतात. सध्याच्या कलियुगात दुःख नाहीसे होण्यास व सुखप्राप्ती होण्यास हा एकच मार्ग, एकच उपाय ह्या पृथ्वी तलावर आहे. याप्रमाणे श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.